आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समितीच्या वतीनं भव्य राज्यस्तरीय महाअधिवेशन शिर्डी येथे दिनांक 24 फेब्रुवारी 2023 शनिवारी सकाळी 9 ते 4 या वेळेत लोकनेते माजी मंत्री श्री दशरथ भाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल। या अधिवेशनाच्या यशस्वीतेकरता संघटनेच्या महिला युवक कर्मचारी तसेच सर्व जिल्ह्यातील व तालुका प्रतिनिधी अत्यंत हिरिरीने कामाला लागलेत। या अधिवेशनात अनेक मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील। भारतीय राज्यघटनेने दिलेले अनुजमातीचे आरक्षण प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अधिसंख्य पदाची आडमुठी भूमिका याबाबत शिर्डी अधिवेशनात निर्णायक भूमिका जाहीर होईल। राज्यात जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, अलिबाग, धुळे, औरंगाबाद, मुंबईसह सर्व जिल्ह्यात मागील अनेक महिन्यापासून अन्नत्याग आंदोलन, मोर्चे, धरणे इत्यादी लोकशाही मार्गाने शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करून शासनाचे घटनाबाह्य धोरणांच्या विरोधात रोष प्रकट करीत असताना संबंधित मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसतात। एकीकडे राज्यातील 1,30,00,000 आदिवासी संख्या महाराष्ट्र शासन व केंद्र शासन मान्य करते। त्यांच्या संख्येवर लोकसभा, विधानसभा ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पर्यंत या अनुजमाती करता जागा राखीव करते। हजारो कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य शासन मंजूर करून त्यांच्या विकासाकरता खर्च करतं, परंतु फायदे मिळवण्याकरता जे जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र ते यामधील 1 कोटी जनतेला मिळू देत नाहीत। त्या विरोधात हा आक्रोश राज्यभर सुरू आहे। कल्याणकारी राज्याची कल्पना पायदळी तुडवण्याचे काम मागील 50 वर्षापासून सुरू आहे। प्रत्येकाला न्यायालयात संघर्ष करून न्याय मिळवावा लागतो। या सर्व अन्यायाच्या विरोधात अनेक सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीत जनता अंतिम निर्णय घेईल। या महाधिवेशनात प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: आरक्षणाच्या संदर्भात सर्व समाज घटकांकरता एकच कायदा असताना त्यांची अंमलबजावणी मात्र अनुसूचित जमाती एसटी करता 2003 व अनुसूचित जाती एससी, इतर मागासवर्ग ओबीसी, विशेष मागासवर्ग एसबीसी, भटके विमुक्त व्हीजेएनटी यांच्याकरता 2012च्या नियमात अंमलात आणून भेदभाव केला जातो तो बंद करावा। कायद्यापुढे समानता हे घटनेचं तत्व पायदळी तुडवलं गेलं ते थांबवावं। शासकीय सेवेत नियुक्त झाल्यानंतर 15-20 वर्ष त्यांचं जात प्रमाणपत्राला वैधता न देता अनेकांना मनमानी स्वरूपात इतर प्रवर्गात वर्ग करणं व बहिराच्या निकालाचा चुकीचा संदर्भ लावून अधिसंख्य ठरवणं हे मनमानी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दूर होणं हे थांबवावं। अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देताना जनगणना आयुक्तांचे निर्देश, न्यायालयाचे संदर्भ, शासनाचे या संदर्भातील लेखी मार्गदर्शक सूचनांचा विचार न करता हम करेचो कायदा या तोऱ्यात संबंधितांचं वागणं व शासनाचं त्या नियमबाह्य घटनाबाह्य कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करणं। न्यायालयाच्या निदर्शनात ही बाब आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना लाखो रुपये दंड त्यांच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश होणे, तरी त्या अधिकाऱ्यांवर बडतर्फी, बदली इत्यादी कडक कारवाई शासनाने न करणं ती करावी। शासनाच्या न्यायमूर्ती हरिदास कमिटीने केलेल्या प्रमाणपत्राची वैधता पुन्हा तपासण्याची शिफारस रद्द करावी। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता शिर्डी येथील अण्णासाहेब फुनगेसह त्यांची संपूर्ण टीम कोकण, मुंबई, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी संघर्ष समितीचे व आदिवासी कोळी महासंघाचे शेकडो कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने कामाला लागले असल्याचं अध्यक्ष माजी मंत्री डॉक्टर भांडे यांनी सांगितलंय। पत्रकार परिषदेला प्रशांत ताराडे, गजानन कासमपुरे, मनोहर बुध, वसंतराव इंगळे, गणेशराव कासमपुरे, मनोहर बुध, वसंत इंगळे, गणेशराव बोपटे, कर्नल गोळे, रघुनाथ इंगळे, बाळकृष्ण नाटे, एकनाथ जुवार यांची उपस्थिती होती। अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन। महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या सोयी सवलती ज्या घटनादत्त आहेत त्या सोयी सवलती देण्यामध्ये राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रचंड अन्याय होतो आहे। त्या ठिकाणी संघर्ष होतो, त्या ठिकाणी न्याय मिळतो, ही वस्तुस्थिती आहे। शासनानं या संदर्भात वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना कास्ट सर्टिफिकेट कसं द्यायचं, त्याची वैधता कशी द्यायची याचे निर्देश दिलेले असताना सुद्धा इथले मगरूर अधिकारी त्या पद्धतीनं वागत नाही। त्याच्यामुळे प्रचंड अन्याय या ठिकाणच्या जनतेवर होतो। भारतीय राज्यघटनेनं दिलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, याकरता राज्यभर आमचा हा आंदोलन शांततामय मार्गानं सुरू आहेत। मागील अनेक वर्षापासून सुरू आहे। प्रचंड मोठे अधिवेशनं या संदर्भामध्ये होत आहेत। राज्य शासनामधले पदाधिकारी जे आहेत, त्या विभागाचे संबंधित मंत्री असतील किंवा त्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यू करण्याचा आणि व्हॅलिडिटी देण्याच्या, त्यांच्यासमोर हा सगळा विषय वेळोवेळी मांडण्यात आला आहे। काही ठिकाणी न्याय मिळतो, काही ठिकाणी मिळत नाही। या सगळ्यांच्या ज्या ठिकाणी न्याय मिळत नाही त्यांच्या बाजूने या ठिकाणी न्याय मिळावा याकरता हे अधिवेशन राज्यस्तरावर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। संबंधित विभागाचे मंत्री, खासदार, आमदार मोठ्या संख्येनं या अधिवेशनाला उपस्थित राहतील आणि राज्यभरातून ही जनता अगदी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी येईल याचा आम्हाला विश्वास आहे।
यापूर्वीचं अधिवेशन शेगाव येथे घेतलं होतं. प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवून त्या ठिकाणी ज्या मागण्या होत्या त्या बऱ्याचशा प्रमाणात मार्गी लागल्या. बाकी असलेल्या मागण्यासुद्धा या अधिवेशनाच्या निमित्तानं आणि राज्यकर्त्यांच्या सहकार्यानं आणि साईच्या कृपेनं आहेत त्या निश्चितपणानं मार्गी लागतील हा प्रचंड विश्वास आमचा सगळ्यांचा असल्यामुळे हे अधिवेशन राज्यस्तरावरचं 24ला होईल आणि राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधून त्या ठिकाणी स्त्री, पुरुष, युवक, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट.